नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर सध्या आपल्या ग्रुपवर वनरक्षकबाबत चर्चा सुरू आहे. मागच्या भरतीमध्ये माझं वनरक्षक पदावर निवड झालेली होती. तर जे काही विद्यार्थ्यांच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते आज आपल्याला क्लिअर करायचे आहेत आणि त्याबाबत मी जी काही अपडेट्स आहेत वनरक्षकबाबत ती तुम्हाला वेळोवेळी देत जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन आपल्या ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर पहा काय विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. तर बरेच विद्यार्थी विचारत आहेत की जाहिरात कधी येईल. आता जर अपडेट जर पाहिला आपण वनरक्षक भरतीबाबत, तर वन विभागाकडून जे काही जागेंचा तपशील आहे तो प्रत्येक सर्कलकडे गेलेला आहे. आता ज्या काही जागा रिक्त आहेत त्या जागेबाबत परिपत्रक निघेल आणि त्याबाबत तुम्हाला किती जागा नेमक्या रिकाम्या आहेत आणि किती पदांची भरती निघेल त्या संबंधित लवकरच तुम्हाला त्याबाबत अपडेट मिळेल. ही प्रोसेस 2 ते 3 महिन्यामध्ये होऊन जाईल. तर पहा जागा किती असतील. आता रिक्त जागेंच्या पदावरती अवलंबून आहे. प्रत्येक सर्कलला किती जागा रिक्त आहेत त्या कास्टनुसार त्या जागा येऊन जातील. आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सध्याची भरती आता येत आहे तर ती वनरक्षकबाबतच आहे का, म्हणजे 12,000च्या आसपास काय तर ती भरती निघणार होती. तर ती वनसेवकाची भरती आहे. आता वनरक्षक आणि वनसेवक यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे. म्हणजे वनरक्षकाच्या जे खालचं पद आहे, म्हणजे त्याच्या हाताखाली जे वगैरे असतात ते वनसेवक असतात. त्यांचंसुद्धा पेमेंट स्केल चांगला आहे आणि तोसुद्धा जॉब चांगलाच आहे पहा. तर ती वनसेवकाची भरती आहे. कारण आत्ता सध्याच्या घडीला मित्रांनो एक गव्हर्नमेंट जॉब असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं वेतन श्रेणी वनसेवकाची सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता त्याचं जे एक्झाम पॅटर्न किंवा क्रायटेरिया काय असणार आहे, तर ते काय, तर त्याचा जो क्रायटेरिया वगैरे आहे तो येत्या काही दिवसात आपल्याला समजून जाईल. आता वनरक्षक भरतीची ॲड तर अजून निघालेली नाही, पण फिजिकलची तयारी केली पाहिजे का, तर नक्कीच केली पाहिजे मित्रांनो. कारण 5 किलोमीटरची जी तयारी आहे ती तुम्ही 1-2 महिन्यात किंवा 3 महिन्यात करू शकत नाही. त्याला सातत्य लागतं आणि त्याच्यावर टायमिंग, म्हणजे प्रत्येक आपल्याला काय करायचं असतं, टायमिंग कमी आणायचं असतं. तर त्याला खूप प्रॅक्टिस वगैरे करावी लागते आपल्याला. आत्तापासून तुम्ही जर तुमची तयारी वगैरे नसेल तर आत्तापासून तुम्ही तुमची तयारी सुरू करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा बेस्ट देता येईल. आता या संबंधित रनिंग संबंधित किंवा स्टडी प्लॅन संबंधित एक वेगळा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. कारण का ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करता येणार नाहीत. त्याच्यानंतर पहा एक्झाम पॅटर्न कसा असेल. आता येणाऱ्या भरतीमध्ये एक्झाम पॅटर्न कसा असेल. मागच्या भरतीमध्ये जी ही घेतली होती, एक्झाम घेतलेली होती ती TCSने घेतलेली होती आणि त्या तुम्ही TCSचं पॅटर्न बघू शकताय कशा प्रकारचा TCSचं पॅटर्न आहे. मागचे जे काही प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याच्यावरच भर द्या जास्त करून. आणि बाकीचे विषय जे काय असतात, पर्यावरण असतील किंवा वन्य पर्यावरण, त्याच्यानंतर प्राण्यांसंबंधित माहिती किंवा इतर जी काही माहिती असेल ती तुम्हाला पाहायची आहे, एक्स्ट्रा करायचे. आणि जो काही पॅटर्न ठरलेला आहे 30 मार्काचा, त्याच प्रकारचा पॅटर्न असेल. आता सेफ स्कोर काय असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न काय, सेफ स्कोर किती असेल. तर पहा मिनिमम तुम्हाला 90 मार्क तरी असायलाच पाहिजे. 90+ मार्क तुम्हाला आवश्यक आहेत. कारण का 90पेक्षा जर तुम्हाला कमी मार्क पडले तर तुम्हाला फिजिकल तुम्हाला चांगल्या प्रकारे द्यावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते 17 मिनिटं आणि मुलींसाठी किती आहे पहा ते बघून घ्या. तर त्या प्रकारे तुम्हाला तो टायमिंग कमी आणावा लागेल. त्यानंतर पहा सेफ स्कोरबाबत आपण बोललो, तर इंग्लिशसाठी काय काय करावे. आता म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रश्न विचारतात बरेच विद्यार्थी की इंग्लिशसाठी काय. सध्या तरी एखादं बेसिक पुस्तक तुम्ही वापरा, बाळासाहेब शिंदे किंवा इतर कुठलं जर बेसिक पुस्तक सध्या वापरा आणि त्याची जी काही होक्याब आहे होक्याबवर जास्त भर द्या. कारण TCS जास्त होक्याबच विचारतं. म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, रायमिंग हे असतील, आपले फ्रेजेस असतील काही, तर त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. पहा याच्या व्यतिरिक्त आणि विद्यार्थ्यांचे जर काही प्रश्न असतील ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला विचारू शकता आणि वनरक्षक बाबतीत ज्या काही अपडेट्स असतील त्या मी देत जाईल.
कशाप्रकारे तुमचं ट्रेनिंग होतं किंवा जॉब प्रोफाईल काय असतं. सध्या मागच्या भरतीमध्ये जर पाहिलं तर मागच्या भरतीमध्ये मी पेपरची ज्यावेळी तयारी केली होती त्यावेळी मला पेपरला 114 मार्क होते आणि ग्राउंडला तब्येत खराब असल्यामुळे मला रनिंगला 50च मार्क मिळाले. तर अशी टोटल 164 झाली होती. पण मला पेपरला जास्त असल्यामुळे मला रनिंग जास्त म्हणजे हे करता जास्त हे टफ गेलं नाही. म्हणजे सेफमध्ये होतो. म्हणजे तुमचा एक कोणता तरी इव्हेंट असा असला पाहिजे की त्यामध्ये तुम्ही मास्टर असला पाहिजे. आणि मी कशाप्रकारे तयारी केली म्हणजे वनरक्षक भरतीत तयारी करत असताना मी कशाप्रकारे 114 मार्क पडले किंवा कशा प्रकारची तयारी केली, कोणकोणती पुस्तकं वापरली, याबाबतसुद्धा मी तुम्हाला अपडेट आपल्या ग्रुपवर देत जाईन. वनरक्षकाचं काम कशाप्रकारे असतं, जॉब प्रोफाईल, पेमेंट किती असतं, या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट आपल्या ग्रुपवर मिळत जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनेल जे आहे ते जॉईन करायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. आणि अशाच प्रकारे आपण काय करत जाऊ, आपल्या ग्रुपवर व्हिडिओ बनवत जाऊ. तर थँक्यू मित्रांनो. सर्वांचा मी आभारी आहे.